नमस्कार. सध्या करमाळा तालुक्यामध्ये आमदार नारायणआबा पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर तसेच माजी आमदार संजय मामा शिंदे गटाचे प्रवक्ते ॲडव्होकेट अजित विघ्ने यांच्यामध्ये सध्या आपण जर पाहिलं तर सोशल वॉर सुरू आहे. म्हणजेच एक बातम्यांच्या माध्यमातून एकमेकांची जी मतं आहेत किंवा एकमेकांचा जो विषय आहे, जनतेच्या विकासात्मक कामं नेमकं कोणी केलेली आहेत किंवा जनतेचे काय प्रश्न कोणी मांडलेले आहेत किंवा खरंच शेतकऱ्यांचं मंदिर म्हणून जे समजलं जाणार आहे आदिनाथ कारखाना, या आदिनाथ कारखान्यासंदर्भात जे मामांनी वक्तव्य केलं होतं, त्या वक्तव्याच्या अनुषंगाने सुद्धा नेमकं आता सध्याची स्थिती काय आहे ह्याबाबत ही बरेचसे सोशल मीडियामधनं शाब्दिक वादविवाद दिसून येत आहेत. त्याच अनुषंगाने पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी सुद्धा काल सविस्तर अशी मुलाखत आपल्या चॅनलवर दिलेली आहे आणि ती मुलाखत जर आपल्याला पाहायची असेल तर आपण ती सविस्तरपणे चॅनलवर पाहू शकता. तर आज आपल्यासोबत याच अनुषंगाने काल जे पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर सर आहेत यांनी जो विषय मांडला, जे मुद्दे मांडलेले आहेत, नेमकं त्यामध्ये कितपत तथ्य आणि विषयांची मांडणी करण्यासाठी आज आपल्यासोबत माजी आमदार संजय मामा शिंदे गटाचे प्रवक्ते ॲडव्होकेट अजित विघ्ने, त्याचप्रमाणे करमाळा पंचायत समितीचे उपसभापती आहेत ते सध्या विद्यमान, ते आज आपल्यासोबत आहेत. नेमका विषय ह्या सर्वच विषयांवर त्यांच्याकडून आपण विस्तृत अशी चर्चा त्यांच्यासोबत करणार आहोत. वकील साहेब नमस्कार. खरं तर काल पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर सर यांनी बऱ्यापैकी जे काय आदिनाथ कारखाना असेल, जातेगाव, दहीगाव उपसा सिंचन, रेटेवाडी उपसा सिंचन किंवा म्हणजे अशा अनेक विषयांना त्यांनी हात घातला आणि त्याच अनुषंगाने आपल्यावर सुद्धा काही प्रमाणात त्यांनी बोललेले आहेत. या सर्वच विषयांच्या अनुषंगाने सुरुवातीला आदिनाथ कारखान्याचा नेमका विषय काय आहे, त्यांनी विषय तर सगळा मांडलेला आहे त्यांच्या पद्धतीने, त्यांच्याकडे जी काही इन्फॉर्मेशन असेल. आता आपण आपली काय भूमिका आहे, नेमकं आपली काय बाजू आहे आदिनाथ कारखान्या संदर्भातली? खरं तर मुलाखत चालू करताना सुरुवातीला सिद्धार्थजी काल आपल्या महात्मा फुले यांची जयंती साजरी झाली, त्याबद्दल प्रथम मी त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करू इच्छितो. आणि आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे, त्या महामानवाला पण मी अभिवादन प्रथमतः करतो आणि नंतर आपली ही मुलाखत सविस्तरपणे आपण चालू करूया असं मला वाटतं. काल पाटील गटाचे प्रवक्ते जे आहेत आमचे मित्र सुनील तळेकर यांनी काही विस्तृतपणे मुलाखत त्यांची दिली आणि त्या संदर्भाच्या अनुषंगाने आपल्या चॅनलकडे हा मुलाखत माझी पण तुम्ही घेताय. चांगलंय. म्हणजे एक करमाळा तालुक्याच्या जडणघडणीमध्ये आजपर्यंत अनेक जणांनी मुलाखती दिलेल्या आहेत. करमाळा तालुक्याच्या जडणघडणीमध्ये, राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये अनेक गोष्टी आजपर्यंत घडलेल्या आहेत आणि त्या अनुषंगानंच आता सध्याची परिस्थिती जी आहे करमाळा तालुक्याची, मग ते सहकार क्षेत्र असेल किंवा आणखीन इतर ठिकाणची काय आपली राजकारणाच्या संबंधित निगडीत जी क्षेत्र आहेत, तर त्या संदर्भात विस्तृतपणे जी मुलाखत काल आपण पाटील गटाच्या प्रवक्त्यांची घेतली, त्या अनुषंगानंच तुम्ही आज माझी सविस्तरपणे मुलाखत घेऊ इच्छित आहेत. तर त्या संदर्भात आपण जे काही प्रश्न विचाराल त्या प्रश्नाची उत्तर मला तेवढ्याच ताकदीने देणं गरजेचं आहे आणि निश्चितपणे मी पुराव्यासहित ती उत्तर तुम्हाला देऊ इच्छितो. आदिनाथ कारखान्यासंदर्भात जे काही तळेकर सरांनी त्यांचे मुद्दे मांडलेले आहेत, मग नेमका लिलावामध्ये कारखाना निघणार आहे किंवा तशा प्रकारची नोटीस निघलेली आहे, परंतु बँका ह्या नोटीस काढतच असतात तसे काय, आणि त्या नोटिसीला उत्तर देणं ते काय या प्रक्रिया चालूच असतात अशा प्रकारे सांगितलेलं आहे. पण तो लिलावामध्ये कारखाना निघणार नाही अशा प्रकारचं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. काय सांगा? हे बघा कसं असतं की एखादी संस्था असू द्या किंवा वैयक्तिक पातळीवरती असू द्या, आपण ज्यावेळेस एखाद्या कुठल्याही गोष्टीचं काम स्वीकारतो तर ते काम आपण तेवढ्याच ताकदीनं पार पाडलं पाहिजे. म्हणून त्या संस्थेवरती आपण चेअरमन म्हणा, व्हाईस चेअरमन म्हणा, सदस्य म्हणा, अशा प्रकारचे आपल्याला त्या ठिकाणी निवडा झालेली असते. आणि आदिनाथ सहकारी साखर कारखानाची निवडणूक जी झाली, ती निवडणूक मूळतः ह्या मुद्द्यावर झाली की
उद्या भविष्यामध्ये आमच्या ताब्यामध्ये सत्ता आल्याच्या नंतर तो आदिनाथ कारखाना ऊर्जित अवस्थेमध्ये आम्ही आणणार. त्या आदिनाथ कारखान्याच्या बॉयलर मधून आम्ही सोन्याचा धूर काढू वगैरे वगैरे गोष्टीतून सगळ्या गोष्टी काही झालेल्या आहेत. आता तळेकर सरांनी कालची मुलाखत जी दिली ती मुलाखत जर बघितली तर त्यांनी अतिशय शांत पद्धतीने अतिशय चांगल्या तल्लख बुद्धीतून मुलाखत दिलेली. परंतु त्यांची नेहमीची जर तुम्ही वक्तव्य पाहिली तळेकर सरांची तर बागलगट संपणार आहे आता मध्यंतरीच त्यांनी केलेलं वक्तव्य बघा, मामांच्या संदर्भात पण बघा किंवा इतर गटाच्या संदर्भात. पुढे जगताप गट संपणार आहे, बागलगट संपणार आहे, शिंदे गट संपलाच आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत बघा तुम्ही सगळेचे सगळे उमेदवार पाटील गटाचेच निवडून येणार आहेत. अशी काही त्यांची वक्तव्य असतात आणि विकास कामाच्या संदर्भात सुद्धा काम कमी आणि वक्तव्य जास्त. आणि मला या मुलाखतीच्या अनुषंगाने मला सांगायचं की त्यांनी जी काल उत्तरं दिली त्याच्यातल्या 50% बाबी त्यांच्या काही खऱ्या पण असतील. राजकारण म्हणलं की एकमेकावरती टीका टिप्पणी चालते, परंतु ही वैचारिक लढाई. आपल्या करमाळा तालुक्यामधलं सहकार क्षेत्र टिकलं पाहिजे, आपल्या करमाळा तालुक्यामध्ये चांगली चांगली विकास कामं आली पाहिजेत आणि त्याच्या संदर्भामध्ये जर हे नेतृत्व चांगली काम करत असतील तर त्याचा रिझल्ट जनता देते. मला या ठिकाणी आवर्जून सांगायचंय की आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संदर्भात आपण बोलतोय. आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा कर्जाच्या खाईमध्ये, आम्ही काय म्हणत नाही, त्यांनी काल सांगितलं की ते कर्जाच्या खाईत कसा पडला, त्याच्यावर कुणी कुणी कर्ज केलं, काय काय केलं, राजकारण कसं घडलं, काय घडलं, या संदर्भात अजित विघ्नेंनी वक्तव्य करावं. हे सगळं जनतेला माहित आहे. हे काही लपून छपून झालेला विषय नसतो. आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक झाली, त्या निवडणुकीमध्ये पाटील गट आणि शिंदे गट ह्या दोघांनी एकमेकांनी ती निवडणूक ताकदीने लढवलेली होती. ह्याच्यामध्ये जर आपण आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकीची परिस्थिती पाहिली तर आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकीच्या वेळेस माजी आमदार नारायणआबा पाटलांच्या विरोधात माजी आमदार संजय मामा शिंदेचा त्या ठिकाणी पॅनल होता. पण नारायणआबा पाटलांच्या पॅनलला आदरणीय जयवंतराव जगताप साहेबांचं समर्थन होतं. नारायणआबांच्या पॅनलला मोहिते पाटलांचं समर्थन होतं. या ठिकाणी करमाळा तालुक्यातली जर परिस्थिती बघितली तर त्यामध्ये मला असं सांगायचंय की त्या ठिकाणी बागलगट पण ह्या निवडणुकीपासून लांब होता. आदिनाथ कारखान्यावरती सत्ता ह्यापूर्वी बागलगटाची होती, परंतु या पाठीमागे जी संचालक मंडळ होती फक्त बागल गटामधले संचालक मंडळ त्या ठिकाणी नव्हते, पाटील गटातले सुद्धा काही संचालक मंडळ त्या संचालक मंडळ होते. त्याच्यानंतर त्याच्यात फाटाफूट झाली, त्यांच्यामध्ये बरंच काय काय वादविवाद झाले. त्याच्यानंतर कारखान्यावरती बँकांनी ज्यावेळेस कर्जाचा डोंगर होता, बँकांनी ज्यावेळेस सरपेसी ऍक्ट नुसार कारवाई चालू केली किंवा सरपेसी ऍक्ट समजा आत्ता आहे जी कारवाई चालू होती, परंतु MSC बँकेचं कर्ज असू द्या किंवा NCDCचं कर्ज असू द्या, त्या कर्जाच्या संदर्भात त्या बँकेने अनेक वेळा नोटिसा पाठवल्या. ह्या सगळ्या गोष्टीची माहिती म्हणजे आदिनाथ कारखान्यावरती समजा आता कर्ज आहे भरमसाठ, तर त्या कर्जाची माहिती आमदार नारायणआबा पाटलांना नव्हती का? त्यांची आता जे संचालक मंडळी त्यांना नव्हती का? परंतु एक मोठी जबाबदारी स्वीकारायची म्हणून तुम्ही निवडणुकीत उतरला. निवडणुकीमध्ये तुम्ही शेतकरी सभासद कामगारांना मोठी मोठी आश्वासनं दिली, परंतु संपूर्णपणे ते स्पेशली फेल गेलेत. कारण चालू वर्षी तुमच्याकडे जर तेवढी सक्षमता नव्हती तर तुम्ही कारखान्याची निवडणूक कुठल्या मुद्द्यावर लढवली? माझे आमदार संजय मामा शिंदे यांनी कारखान्याची निवडणूक लढवायची म्हणजे विधानसभेची निवडणूक ज्यावेळेस पराभव झाला त्यावेळेस आदिनाथ सहकारी साखर कारखाना वाचला पाहिजेत ही शेतकरी सभासदांची मागणी होती. आणि सर्व आमचे जे संजय मामा शिंदे गटाचे कार्यकर्ते असतील किंवा काही जाणकार मंडळी तालुक्यातले असतील की त्यांनी मामांकडे येऊन सांगितले की मामा हा कारखाना जो आहे तो वाचला पाहिजे, त्याच्यावर कर्जाचा फार मोठा डोंगर आहे. आता तो कर्ज जे झालेलं आहे ते कर्ज झालेलं आहे ते वेगवेगळे संचालक मंडळ पाठीमागे होते, त्यांच्याकडून चांगलं काम झालं नाही म्हणूनच लोकांनी तुम्हाला निवडून दिलंय. परंतु तुम्ही जबाबदारी आल्याच्या नंतर जबाबदारी झटकण्याचा प्रकार तुमच्याकडनं होताना दिसतोय. आज तुम्ही ज्यावेळेस तिथं चेअरमन संचालक मंडळ म्हणून तिथं चांगलं काम करण्यासाठी गेलाय तर आमच्या शेतकरी सभासदांची अपेक्षा अशी की तुम्ही काही करा परंतु ती संस्था वाचली पाहिजे. ज्यावेळेस त्या संस्थेला बारामती अॅग्रो कारखान्याकडून त्या ठिकाणी भाडे तत्वावर घेण्याचा प्रकार चालू होता त्यावेळेस त्याच बारामती अॅग्रोच्या बाबतीत ह्यांनी वेगळं काहीतरी संभाषण बाहेर केलं की ह्यांनी विकत घेतला किंवा ह्यांनी
जर कारखाना घेतला तर आपलं राजकारण संपूर्णपणे मुठीत निघेल, कारखान्याची हानी होईल, सभासदांची हानी होईल. परंतु त्यावेळेस सुद्धा आम्ही बारामती अॅग्रो कारखान्याबरोबर आम्ही होतो, स्वतः DRT कोर्टामध्ये सुद्धा आम्ही जायचो. आमची भूमिका त्या ठिकाणी अशी होती की आतापर्यंत आपल्या तालुक्यातल्या सर्वच सन्माननीय व्यक्तींनी आदिनाथ कारखान्याची सत्ता उपभोगली. तर त्या आदिनाथ कारखान्याला जर आपण योग्य प्रकारे भविष्यामध्ये आपल्याला उभा करायचा असेल तर एखादा सक्षम कोणतरी व्यक्ती आपल्याला पाहिजे, त्याच्याकडे संपूर्णपणे आर्थिक रसद पुरवण्याची ताकद आहे. अशा प्रकारचा कुणीही माणूस आपल्याकडे पुढे येत नाही. आणि मग अशा कंडिशनला जर तो कारखाना जप्त होतोय आणि जर त्याची मालमत्ता जप्त होऊन जर ती उद्या लिलाव प्रक्रिया होणार आहे, त्याच्यापेक्षा जर एखाद्या चांगल्या संस्थेकडून जर तो कारखाना भाडे तत्वावर, मग त्याचा टेन्युअर जो आहे तो 15 वर्षाचा असेल, 20 वर्षाचा असेल, काय असेल. परंतु त्या ठिकाणी सुद्धा आपल्या तालुक्यातल्याच काही बड्या लोकांनी त्या ठिकाणी आदिनाथ कारखान्याचं हे टेंडर किंवा आदिनाथ कारखान्याचे हे जे काही करार बारामती अॅग्रोकडे जाणार होता ते जाणीवपूर्वक हाणून पाडण्याचं काम केलं. आणि त्याच्यामुळं त्या ठिकाणी बारामती अॅग्रो त्याच्यापासून अलिप्त राहिले. आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपला आदिनाथ कारखाना चालू झाला का, हा सगळ्यात महत्वाचा विषय. इलेक्शन तुमचे दर 5 वर्षाला होणार आहे, संचालक मंडळ त्या ठिकाणी येणार आहे, चेअरमन नवीन निवडला जाणार आहे, व्हाईस चेअरमन होणार आहे, ही फक्त तुम्हाला पद मिळणार आहे. परंतु आदिनाथ वाचवायचं भूमिका काय, त्या ठोस भूमिकेपासून तुम्ही कुठेतरी लांब पडताय. आता जबाबदारी तुमच्यावर आहे, तुम्ही जबाबदारीपासून लांब नाही पडलं पाहिजे, अशी आमची स्पष्ट भूमिका आहे. आता ज्या प्रकारे आपण सांगितलं की कारखाना सुरू होणार, कारखान्यातनं सोन्याचं दोर निघणार किंवा इतर काही गोष्टी आधी सांगितल्या, तुम्ही सत्तेवर आलात, त्याच अनुषंगाने तळेकर सरांनी असं सांगितलं की कारखाना सुरू होणार आहे, सगळ्याच गोष्टी होणार आहेत, दूर सगळे म्हणजे जिथून निघायचा तिथून निघणारच आहे. परंतु हे वागणं काय बरोबर नाही. नाही, तळेकर सरांनी जरी ते चर्चा त्याच्या संदर्भातली काही केली असेल तर फक्त चर्चा करून चालणार नाही, ठोस काहीतरी भूमिका त्या ठिकाणी घ्यावी लागणार आहे. मान्य विधानसभेला पण आबा त्या ठिकाणी निवडून आले आणि त्याच्यानंतर त्यांनी महत्वाकांक्षा बाळगली होती की कधीतरी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची पूर्ण सत्ता माझ्याकडे आली पाहिजे. मला वाटतं विधानसभेच्या आधी मार्केट कमिटीचं इलेक्शन होतं आणि त्या मार्केट कमिटीच्या इलेक्शनच्या वेळेस सर्वच गटातटांनी म्हणजे बिनविरोध देण्याचा प्रकार त्या ठिकाणी केला आणि आदरणीय जयवंतराव जगताप साहेबांना ती मार्केट कमिटी बिनविरोध दिली. त्या मार्केट कमिटीच्या इलेक्शनच्या वेळेसच मोहिते पाटील यांनी भूमिका घेऊन सर्वांना विनंती केली की भाऊंना मार्केट कमिटी बिनविरोध देऊ. त्यावेळेस आदरणीय संजय मामा शिंदे साहेबांनी अशी भूमिका मांडली की एक ही सीट त्यामध्ये आपलं नको, म्हणजे भाऊंना काहीतरी चुकीचा संदेश जायला नको. भाऊ आपल्या बरोबर आज 5 वर्ष आहेत आणि त्यामुळं भाऊंनी आपल्याला पूर्णपणे समर्थन दिलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये भाऊंना बाकीचे बागल गटाचं समर्थन मिळतंय, पाटील गटाचं समर्थन मिळतंय. त्यावेळेस ती मिटिंग झाल्याच्या नंतर त्या मार्केट कमिटीमध्ये 2 बागल गटाचे संचालक आले, 2 पाटील गटाचे संचालक आले. त्यांचा काय काय क्रायटेरिया ठरला असेल तो असेल, पण आम्हाला अशी माहिती मिळते की आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संदर्भात सुद्धा त्या मीटिंगमध्ये आदरणीय जयवंतराव जगताप साहेबांना त्या निवडणुकीच्या वेळेस तिथं त्या सर्वांनी मिळून त्यांना सुद्धा त्या गटाला सुद्धा तिथं त्या ठिकाणी प्रायोरिटीने त्या ठिकाणी त्या गटाला सुद्धा संधी द्यायची, असा काहीतरी विषय त्यांच्यामध्ये होता. परंतु पुढे आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचं इलेक्शन लागल्यानंतर हे विषय सगळे बाजूला सारले गेले. वैयक्तिक आबांना त्या कारखान्यावरती स्वतःची सत्ता प्रस्थापित करायची होती. मोहिते पाटील गटाच्या माध्यमातून आबांनी त्या ठिकाणी सत्ता पण स्थापन केली. मला वाटतं त्यावेळेस असं पण काही विषय आहेत की दिग्विजय भैया बागल यांनी पण अंधारातून पाटील गटाला साथ दिली वगैरे, असं बरेच चर्चा आहे. परत त्याच्यानंतर पंचायत समिती निवडणुकीच्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्तानं बागल गट आणि शिंदे गट आम्ही 2 जण एकत्र आलो, त्याच्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. आणि कुठंतरी राजकारणामध्ये असं असतं की कालचा जो विरोधक असतो तो कधीच कायमस्वरूपी शत्रू नसतो. राजकारण हे वेगळ्या ट्रॅकने करमाळ तालुक्याचं चालू आहे आणि म्हणून काहीतरी विचार बागल गटाला सुद्धा पाटील गटाचे पटले नसतील
आणि त्यामुळं बागल गटाने त्यांच्यापासून परत अलिप्त होण्याचं धोरण आखलं आणि त्याच्यानुसार शिंदे गट आणि बागल गटाची युती झाली आणि त्यानुसार आम्ही त्या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आमची चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी आमची सत्ता आलेली आणि वकील साहेब, खर तर ह्या सर्वच बाबींमध्ये काल तळेकर सरांनी त्यांनी सांगितलं की आदिनाथ कारखान्यावर याच्या आधी कोणी कर्ज करून ठेवलेलं आहे. त्या आता लगेच्या लगे तरी ह्या सर्व गोष्टी धुवून निघणार नाहीत. त्यासाठी काळ वेळ जाणार आहे. कारखाना सुरू होणार आहे. आता त्याचप्रमाणे जे उपसभापती आहेत ॲडव्होकेट अजित विघ्ने यांनी या संदर्भामध्ये म्हणजे कोणी कर्ज केलेलं आहे काय इतर ह्या सर्व जर गोष्टींची जर छानबीन केली तर त्यांना सुद्धा पाय उतार व्हावं लागेल. अशा प्रकारे सुद्धा त्यांनी मार्मिक भाषेमध्ये आपल्याला टोला लगावला म्हणा किंवा सांगितलेलं आहे. ते तळेकर सरांना असंच काहीतरी वक्तव्य करायची नेहमी सवय. तळेकर सरांनी काल बोलता बोलता ती मुलाखत मी ऐकली. त्याच्यामध्ये त्यांनी असंही वक्तव्य केलं की अजित विघ्ने आमच्या संपर्कात होते, पाटील गटाकडे येणार होते, मग त्यांनी आमच्याकडे मागणी केली. नंतर परत त्यांना तिकीट दिल्यामुळे ते तिकडेच थांबले वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टी. आणि आता तुम्ही सांगितल्यानुसार की बाबा पाठीमागं कुणी कर्ज केलं त्यांनी सांगावं आणि ते जर सांगितलं तर त्यांना पाय उतर व्हावं लागेल. हे बघा, हे करमाळा तालुक्यातली जनता ही काही दुधकुळी नाही. आज 4 गोष्टी सगळ्याला माहिती आहेत आणि विषय असा आहे की पाठीमागं तो कारखाना आबांकड येण्याच्या अगोदर पाठीमागची जर तुम्ही निवडणुकीची सगळं प्रक्रिया पाहिली तर त्याच्यामध्ये आदिनाथ कारखान्याची जी निवडणुका झाल्यात पाठीमागच्या त्याच्यामध्ये मला वाटतं की पाटील गटानं आणि बागल गटाने पण त्या ठिकाणी युती केलेली होती. त्यांचे सुद्धा संचालक त्याच्यामध्ये होते. परत त्यांच्यात फाटाफूट झाली, बऱ्याच काही गोष्टी घडल्या आणि विषय असा आहे की ह्या कर्जाला, आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या कर्जाला एक कोण कारणीभूत नाही. अनेक संचालक मंडळ ह्याच्यावरती आली, अनेक लोक चेअरमन झाली, व्हाईस चेअरमन झाली. सगळ्याची यादी जर काढत बसलं तर फार मोठी. मला वाटतं की आदरणीय जयवंतराव जगताप साहेबांच्या काळात त्यांना चेअरमन होण्याची ज्यावेळेस संधी मिळाली होती त्यावेळेस त्यांनी 1 रुपया जास्त भाव देतो म्हणून सांगितलं होतं आणि तो भाव त्यांनी दिला होता. त्याच्यानंतरची जी काही संचालक मंडळ आली त्यांना योग्यरित्या त्या ठिकाणी कारभार करता निश्चितपणे आलेला नाही आणि त्याच्यामुळं पुढे काय कारखान्यावरती कर्जाचा डोंगर उभा राहिला, काय काय परिस्थिती झाली, ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. मला आणखीन या निमित्ताने एक गोष्ट सांगायची की कालची जी निवडणूक झाली आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची, त्या आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावरती कर्जाचा डोंगर आहे. त्याला त्या कारखान्याला त्या कर्जाच्या खायातून बाहेर काढायचं. मग ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहित होत्या. संजय मामा शिंदे साहेबांनी सुद्धा भूमिका स्पष्ट केली होती की त्याच्यावरती एवढं कर्ज आहे, त्याला जर आपण त्या कारखान्याला जर त्या कर्जाच्या खायातून बाहेर काढायचं असेल तर त्याला कुठली उपाययोजना करावं लागेल, काय काय गोष्टी कराव्या लागतील, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी त्या भाषणाच्या दरम्यान त्यांनी स्पष्ट केलेल्या होत्या. बागल गटाचे जे नेते आहेत प्रिन्स भैया बागल, ह्यांना ते आदिनाथ सहकारी साखर कारखान्यामध्ये जी निवडणूक होणार होती त्या निवडणुकीमध्ये जर समजा आपण उतरलो तर विनाकारण आणखीन कारखाना कर्जाच्या खाईत जाणार आहे. आधीच तर ती संस्था पूर्णपणे तोट्यात आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना असं वाटलं की कारखान्याची निवडणूक आपल्याला लढवणं योग्य वाटलं नाही त्यांना आणि त्यामुळे त्या निवडणुकीपासून ते पूर्णपणे अलिप्त राहिले. भाकर फिरवली, त्यांनी पूर्णपणे अलिप्त राहिले आणि अलिप्त राहून की बाबा हे लोक म्हणतायत म्हणजे संजय मामा शिंदे साहेबांची भूमिका आहे मी कारखाना चालवून दाखवतो, आदरणीय नारायणबा पाटलांची भूमिका आहे मी कारखाना चालवून दाखवतो. मग आता ह्याच्यामध्ये विजय कोण झालं, जबाबदारी कोणाकडे आली, कुणी आश्वासनं दिली, मग त्या ज्यांच्याकडे जबाबदारी आली जे त्याच्यामध्ये विजयी झाले त्यांची जबाबदारी, त्या जबाबदारीपासून त्या लोकांनी झटकता येणार नाही. त्यांना सक्षमतेने कारखाना कसा चालवायचा ह्याचा अजेंडा लोकांसमोर मांडावा लागणार आहे. तो कारखाना या कर्जाच्या खायातून बाहेर कसा काढायचा त्याचे प्लॅनिंग करावं लागणार आहे. आज जरी परिस्थिती अशी असली साहेब की आदिनाथ कारखान्यावरती एनसीडीसीने ताबा घेतलेला आहे आणि एखाद्या संस्थेने ताबा घेतल्याशिवाय त्याची लिलाव प्रक्रिया कशी पार पडेल. एनसीडीसीने त्याच्यावरती पहिल्यांदा ताबा घेतलाय, ताबा घेतल्याच्या नंतर पुढची प्रक्रिया चालू झाली. मग ही आज प्रक्रिया चालू नाही ना,
तुमच्या निवडणुकीच्या पूर्वी पण काय प्रक्रिया चालू होती, त्याच्यानंतर निवडणुका झाली, निवडणुकाच्या नंतर तुम्हाला नोटीस किती वेळा आली? आज तुमचे मॅनेजिंग डायरेक्टर जे बागनवर साहेब त्या ठिकाणी होते, आज आहेत का तिथं बागनवर साहेब? त्या ठिकाणी बागनवर साहेब सुद्धा नाहीत. म्हणजे ज्यांच्याकडे कारखान्याचा चांगल्या प्रकारचा अभ्यास आहे अशा प्रकारचे व्यक्ती सुद्धा त्या ठिकाणी नाहीयेत. अशा परिस्थितीमध्ये तो कारखाना एखाद्या खाजगी संस्थेला दिल्यावरच तो टिकेल, किंवा खाजगी संस्थेला ती असं काहीतरी आमच्या ऐकावं येतं की कुठल्या तरी मोठ्या एखाद्या संस्थेकडं, खाजगी संस्थेकडं तो कारखाना विक्री करायचा, अशा काहीतरी गोष्टी आमच्या कानावर येत आहेत. परंतु आपली करमाळा तालुक्याची जनता अतिशय सतर्क आहे. जर हा साखर कारखाना उद्या ह्या लिलाव प्रक्रियेच्या ह्याच्यामध्ये गेला, कारण ह्याला आता फक्त एकच गोष्ट आहे, जर ही लिलाव प्रक्रिया थांबायची असेल तर त्याला शासनाकडे पाठपुरावा करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे ह्या संचालक मंडळाकडे जावं लागेल, त्यांच्याकडून निधी मिळवावा लागेल. आणि निधी तिथं आता हे कर्ज भरल्याशिवाय आता काय गत्यंतर नाहीये. जर ते कर्ज नाही भरलं तर लिलाव प्रक्रिया ही 100% होईल, कारण तो सरपेसी ऍक्ट आहे. सरपेसी ऍक्टची तरतुदीच अशा आहेत की त्याच्यामध्ये 100% त्यांना ते कर्ज भरणं गरजेचं आहे. जर तुम्ही ते कर्ज नाही भरणा केला तर 100% आजचं जे मरण आहे ते तुम्ही 2 दिवस भले आणखीन पुढे ढकलाल, परंतु तुम्हाला सरपेसी ऍक्टच्या कायद्यानुसार तुम्हाला पैसे भरणंच भरणं आहे. आता आपण दिनांक कारखान्याच्या ह्या सर्व प्रक्रियेसंदर्भात आपण बोललो. आता या अनुषंगानेच करमाळ्यामध्ये अनेक अशा काही गोष्टी आहेत, जसं रेटेवाडी उपसा सिंचनचा विषय असेल, त्याविषयी सुद्धा नेमकं आता मामांनी या रेटेवाडी उपसा सिंचनच्या ह्याच्या संदर्भात तोडगाही काढला होता. कुकडी उजनी उपसा सिंचन असं मामांनी नाव सुचवलं होतं. त्यात काहीतरी मार्ग चांगल्या प्रकारचा निघेल अशा प्रकारचा मामांचा मनोदय होता. नेमका विषय काय झालेला आहे? नाव बदलण्यात आलं, परंतु त्यामध्येही यश नाही आलं. परत रेटेवाडी उपसा सिंचन ह्याच नावानं परत सुरू झालेलं आहे. याच्यावर सुद्धा बरेचशी भाष्य होताना दिसून येत आहेत. नशीबदारची काय की एक एक विषय तुम्ही चांगल्या प्रकारे विचारताय, त्याची उत्तर आम्ही सक्षमपणे दिली पाहिजेत. आणि काहीतरी मुलाखती घेऊन काहीतरी लोकांसमोर काहीतरी मांडायचा असा मुळात उद्देश कधी आमचा नसतो. आम्ही जे काय असेल ते आम्ही पुराव्यानुसार बोलतो. यामध्ये काल आपण ज्यावेळेस मला म्हणला की आपली मुलाखत घ्यायची, त्यावेळेस मी सगळे पुराव्यानुसार या ठिकाणी कागदपत्र घेऊन या ठिकाणी बसलोय. काय आहे की रेटेवाडी उपसा सिंचन योजना उजनीच्या पाण्यावरती राबवायची. ऍक्च्युली पाणी वाटप लवादाचं जर पाहिलं, नियोजन पाणी वाटपाचं जर पाहिलं तर त्याच्यामध्ये उजनी धरणामध्ये इतक्या उपसा सिंचन योजना किंवा अनेक काही सिंचन योजना जे राबल्यात, पाणी पुरवठ्याच्या योजना राबल्यात, त्या योजनांमधून पाणी शिल्लक नाही वाटपाला. ही खरी परिस्थिती. मग आपण जे म्हणतो ना की आडातच नाही तर पावऱ्यात कुठून येणार, सेम तीच परिस्थिती की आपल्या नेते मंडळींनी रेटेवाडी उपसा सिंचन करायची, रेटेवाडी उपसा सिंचन करायची, मग ती स्वप्न बघितली, त्यानुसार ऍप्लिकेशन दिली, ह्या सगळ्या गोष्टीत रेटेवाडी उपसा सिंचन राबवायची ही संकल्पना मुळात चांगली. त्याच्यामुळं आपल्या भागातलं जे उर्वरित काय क्षेत्र जे राहिले ओलिताखाली यायचं, ते संपूर्ण 25,000-26,000 हेक्टर क्षेत्र त्या ठिकाणी ओलिताखाली येणार आहे. परंतु ही रेटेवाडी उपसा सिंचन राबवत असताना आपण जी मागणी करताय शासनाकडं, जे आपण प्रस्ताव पाठवताय, त्या प्रस्तावाला पाठीमागे तुम्हाला उत्तर दिले शासनाने. त्या महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाकडे ज्यावेळेस तुम्ही हा प्रस्ताव पाठवला, तो काय प्रस्ताव आजचा नाही. पाठीमाग आदरणीय श्यामलताई बागल आमदार असताना त्यांनी सुद्धा रेटेवाडी उपसा सिंचनचा विषय घेतला होता. त्याच्यानंतर आमदार नारायणआबा पाटलांनी तो विषय घेतला आणि नंतर मामांनी पण त्यांच्या आमदारकीच्या काळात तो विषय घेतला. ह्याची परिस्थिती खरी काय की ह्यांनी रेटेवाडी उपसा सिंचन योजना राबवण्याच्या संदर्भात मागणी केली, प्रस्ताव पाठवला, सगळ्या गोष्टी ठीक आहेत. परंतु महाराष्ट्र कृष्णा खोरे महामंडळाने तुम्हाला स्पष्टपणे असं उत्तर दिलं की उजनी धरणामध्ये या योजना आता भविष्य काळात ज्या मंजूर करायच्या त्या योजनांसाठी पाणी शिल्लक नाही, ती योजना तुमची राबणार कुठून? आणि मग हा ज्यावेळेस विषय आला, ज्यावेळेस 2019ला
मान्य माजी आमदार संजय मामा शिंदे आमदार झाले करमाळा तालुक्याचे, त्यावेळेस त्यांच्या हा विषय लक्षात आला की रेतीवाडी उपसा सिंचन योजना जर राबवायची असेल आणि हा करमाळा तालुक्याचा दुष्काळी पट्टा जर आपल्याला ओलिताखाली आणायचा असेल तर सुरुवातीला त्या ठिकाणी पाणी आणणं गरजेचं आहे. आणि म्हणून मामांच्या अशा लक्षात गोष्ट आली की ह्या विषयावर मामांचं माझं बराच वेळा बोलणं झालं. त्यांच्याकडनं मी काही कागदपत्र पण घेतली आणि मुळात विकासाच्या व्हिजन असलेला माणूस ज्यावेळेस मी पाहिला त्याच वेळेस मी आदरणीय संजय मामा शिंदेच्या गटामध्ये त्यावेळेस प्रवेश केलाय. म्हणजे डिक्सळचा पूल त्यावेळेस मामांनी ज्यावेळेस मंजूर केला त्याला प्रभावित होऊनच मी संजय मामा शिंदेकडे गेलो आणि त्यांच्याकडे मी चांगल्या पद्धतीने तिथं काम करतो. त्यांची कामाची पद्धत चांगली. आणि ज्यावेळेस सुरुवातीला मामांबरोबर मी चर्चा केली त्यावेळेस हा नेमका रेतीवाडी उपसा सिंचनचा विषय होता. मामा त्यावेळेस पत्रव्यवहार वगैरे मामांचे चालू होते. तर मामांनी मला त्यावेळेस पत्रव्यवहार जे केलेले होते ते पत्रव्यवहार केले. त्यांनी मला योजना समजून सांगितली की त्या ठिकाणी असा विषय की कुकडी जी आपली आहे त्या कुकडीचं पाणी आपल्या मांगीपर्यंत तेलपर्यंत जे येतं तर ते पाणी येताना मध्यंतरीच्या भागामध्ये म्हणजे 50 ते 60% पाणी अपव्यय होतं पाठीमागच्या क्षेत्रामध्ये. मामांच्या डोक्यात असा विषय आला की हे जे कुकडीचं पाणी अपव्यय होणार आहे म्हणजे आपल्याला रेतीवाडी उपसा सिंचन योजना जरी राबवली तरी त्याचं पाणी कुकडीला क्षेत्रातल्याच गावांना द्यायचं. म्हणजे कोर्टीचा भाग असेल, वीटचा भाग असेल, इकडे रायगावकडचा भाग असेल त्या ठिकाणी आपल्याला ते क्षेत्र ओलिताखाली आणायचं आणि मग तिथं कुकडीचा कॅचमेंट एरिया आहे. मग ते कुकडीचा अपव्यय होणारं जे पाणी आहे पाठीमाग म्हणजे श्रीगोंदा, कर्जत, राशीन ह्या भागातून ते पाणी असं येतं खाली. तर त्या ठिकाणी जे अपव्यय होणारं पाणी तर ते पाणी किती आहे 8 TMC ते 10 TMC पाणी अपव्यय होतं. 50 ते 60% पाणी तिकडं आपलं जातं आणि वाया जातं पाणी ते. मग ते पाणी जर सोप्या पद्धतीने उजनी धरणामध्ये आणलं आणि ते उजनी धरणामध्ये 8 ते 10 TMC पाणी आणल्याच्या नंतर त्याच्यावर जर 2 योजना राबवल्या म्हणजे त्यावेळेस मामांनी साधारण 7/2/2022 ते सुचवलंय आणि ते स्पष्टपणे मामांनी सांगितलं. ह्याच्यामध्ये जर आपण जर बघितलं तर मी जरा थोडं वाचून दाखवतो की ह्याच्यामध्ये पाणी वापराचे अवलोकन जर केले तर कुकडी डाव्या कालव्याचे आवर्तन सुमारे 45 दिवस चालते आणि ते पाणी वापराचे अवलोकन केले तर 50 ते 60% पाणी हे वहनामुळे नाश होते पाठीमाग. त्याचे वहन व्यय जे आहे ते सुमारे 2 ते 2.5 घनफूट इतका मोठा त्याचा म्हणजे अपव्यय होणारा आहे विषय मोठा. आणि जर भौगोलिक दृष्ट्या करमाळा तालुक्याची जर परिस्थिती बघितली तर भविष्यामध्ये ही योजना जर अस्तित्वात आणायची असेल तर कुकडी संयुक्त प्रकल्पातील 5 धरणामधलं पाणी म्हणजे मागील अनेक वर्षाचे पर्जन्यमान तिथली पाण्याची आवश्यकता हे सगळे जर बघितलं तर वरची जी 5 धरणं आहेत त्या 5 धरणामधलं 100% ती 5 धरणं भरत नाहीत. आणि मग ती डिंबे आणि येडगाव धरणातून दरवर्षी भीमा नदीत पावसाळ्यात जे मोठा विसर्ग येतो तर तो विसर्ग पुराच्या रूपाने सोडावा लागतो. या सगळ्या गोष्टीचा मामांनी त्याच्यात अभ्यास केला आणि उजनी धरण हे 40 वर्षात उजनी धरण हे किती वेळा पूर्ण भरलं त्याचा सुद्धा अभ्यास केला. तर 40 वर्षामध्ये उजनी धरण हे पूर्ण क्षमतेने जवळजवळ 38 वेळा भरले. म्हणजे 2 वेळेचाच फक्त जर कालावधी सोडला तर 38 वेळा भरले. आणि मग त्याच्यामध्ये हे जे वरच्या येडगाव डिंबे वगैरे जे आहे त्याचं जे फ्लडचं पाणी ते पाणी सगळं उजनीमध्ये येतं. दुसरी गोष्ट की ह्या कुकडीमधून जे पाणी आपल्याकडे मागेकडे येतं ते जे अपव्यय होणारं पाणी ते 8 ते 10 TMC पाणी जर तुम्ही ते पाणी उजनीमध्ये आणलं आणि ते पाणी 8 ते 10 TMC पाण्यावरती एक कुकडी उजनी सिंचन योजना टप्पा क्रमांक 1 की ज्याचा उद्भव रेतीवाडीला होईल आणि त्याचं डिलिव्हरी चेंबर मोरवडला असेल. दुसरी त्याच्यावरच कुकडी उजनी उपसा सिंचन योजना टप्पा क्रमांक 2 त्याचा उद्भव केतूरला असेल आणि त्याचे डिलिव्हरी चेंबर सावडी चिलवडी शाखेला असेल. आणि अशा प्रकारच्या जर योजना 2 राबवल्या तर ते 8 ते 10 TMC पाणी जे येणार आहे ते पाणी जर आपण ह्या 2 पाणी पुरवठा योजना राबवून जर अशा प्रकारे जर मोरवड चारीमध्ये
किंवा चिलवडी चारीमध्ये हे जर टाकलं पाणी आणून, तर त्याच्यामधून ते पाणी आपल्या या 25-26 हजार हेक्टर क्षेत्र जे ओलित खाली आणायचे त्या ठिकाणी ते सोप्या पद्धतीने आपल्याला आणता येतं. आणि त्याच्या संदर्भातला संपूर्ण आराखडा, संपूर्ण डेमो त्यावेळेस 2022 मध्ये मामांनी त्या ठिकाणी महाराष्ट्र कृष्णा खोरे महामंडळाकडे सादर केला. ह्याच्यामध्ये योजनेचं नाव बदलणे किंवा त्या लोकांना पाण्यापासून वंचित ठेवणे असं जे तळेकर साहेब सांगतात हे मुळीच नाही. चुकीच्या पद्धतीने काहीतरी मांडणी तुमच्याकडनं होते. तुम्ही चुकीच्या पद्धतीने शासनाकडे जाताय आणि रेटेवाडी उपसा सिंचन राबवायचं म्हणताय. त्यांच्याकडून त्या रेटेवाडी उपसा सिंचनसाठी तुम्ही पैसे घेताय म्हणजे सर्वेक्षणासाठी. महाराष्ट्र शासन सर्वेक्षण करणार आणि त्याचे पैसे परत फेल जाणार आणि परत तिकडून परत अधिकारी सांगणार की उजनीत पाणीच नाही, म्हणजे आडतच नाही तर पोहऱ्यात कुठं येणार म्हणणार. ह्या गोष्टी सगळ्या चुकीच्या पद्धतीने चाललेल्या आहेत. आणि म्हणून मामांनीही योग्य प्रकारचं पत्र त्या ठिकाणी महाराष्ट्र कृष्णा खोरे महामंडळात दिलं. आणि जर मी अनेक वेळा भाषणातनं पण सांगितलंय आणि अनेक वेळा मुलाखतीतनं पण सांगितलंय की मामांनी ही जो पाठपुरावा केलाय आणि मामांनी जी दिलेली ही योजना आहे तीच योजना 100% सक्सेस होऊ शकते आणि करमाळा तालुक्याचा हा संपूर्ण भाग ओलिताखाली येऊ शकतो. त्याला फक्त प्रॉपर लाईननी जाणं गरजेचं आहे.